सांगतो, तुम्ही सांगितलं प्रत्येक वेळेस आंदोलनात आम्ही इथून पुढेही दिसू, तुमच्या पाय पडतो, तुम्ही दिसू नका पण व्यवसाय चांगला करा. तुमची बाजू आम्ही आमची सांभाळून घेऊ. कशी एक एक माणूस आपला व्यवसायात गेला पाहिजे, व्यवसाय यशस्वी झाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही आई बापाचं समाजाचं नाव कमवा, चिकाटीना व्यवसाय करा, तुम्हाला कधी कमी पडणार नाही. फक्त सातत्यानं त्याच्यावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं. बाप्पाने दाटून सांगितलं आपल्याला, मला काही कळत नव्हतं, आणि यांना म्हणते ते म्हणले कारखान्यावाले, ते टप्पूचे टप्पू टाकले. त्या राजकारणी लोकांच्या कोपर खेळात यायचं म्हणलं का आपल्याला टेन्शन घेत, आडवे येऊ नका, ते सगळ्यात मोठं टाकून ठेवले, आम्हाला कळत नाही म्हणते. त्याच्यात आपण समोरच्याच यशस्वी कसे झाले हे बघूनच छोट्या व्यवसायातून जाता येतं. खरंच तुम्ही बाप्पाकडे बघून दोघांनी व्यवसाय केला तर छोट्यातून सुद्धा मोठ्यात जाता येतं आणि यशस्वी सुद्धा होतं. फक्त यशस्वी झालेल्या लोकांनी मार्ग सांगितला पाहिजे. मी यशस्वी कसा झालो, आपण सातत्यानं त्याच्यात कसं टिकून राहायचं हे मार्ग सांगितला पाहिजे. आपल्या समाजात एक खोड आहे, पुढे गेलेला माणूस मागच्याला समजूनच सांगत नाही. तू यशस्वी कसा झाला हे जर आपण त्याला विचारायला गेलो तर ते आपल्याला सरळ सांगते, तू याच्यात पडूच नको, हेल्या अवघडे, याच्यात लई डोक्यावर बर्फ ठेवून काम करावं लागतं, याच्या डोक्यावर कोणाच बर्फ दिसला नाही आम्हाला. पण आपल्याला सांगताना अशा फड्या घालतील, ते म्हणणारच नाही, तो फक्त चिकाटणार आहे, धाडशिणार आहे, तो यशस्वी होणार. ते म्हणणार याच्यात येऊ नको, मीच येऊन पस्तलो तो 5-5 व्यवसाय झालेच कस काय. म्हणजे उलट सांगणारे लोक आपल्यात आयएस कसा झाला कधी समजून सांगणार नाही, तहसीलदार कसा झाला, तो PSI कसा झाला कधी समजून सांगणार नाही. आपण छोट्या व्यवसायापासून मोठ्या व्यवसायापर्यंत गेलो तर आपण यशस्वी कसं झालो हे कधी सांगणार नाही. आपण डॉक्टर कसे झालो, झालेला डॉक्टर शिकणाऱ्या पोरांना कधीच सांगत नाही, मी ह्या पद्धतीनं गेलो, असा शिकलो म्हणून मी इंजिनियर झालो, आपण कधीच सांगत नाहीये. म्हणून आपल्याला कसं जायचं, आपण ते मार्गक्रमण करायचा कसा हे आपल्या आळाने असणाऱ्या आई बापाच्या लक्षात येत नाही, आणि जे सुशिक्षित आहेत ते सांगत नाही. म्हणून समाजात एक गोष्ट होणं खूप गरजेचं.